मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अशा 3 याचिका आहेत. आजची जी याचिका आहे ती आमच्या अजय जया यांची याचिका आहे. माझी याचिका 19 तारखेला आहे, जी मी दाखल केली ती. आज अजय जया यांची याचिका होती आणि कोर्टात थोडंसं मिसकम्युनिकेशन झाल्यासारखं वातावरण होतं आणि त्याच्यामुळे आजची जी याचिका आहे ती कोर्टाने फेटाळली. पण दुसरी जी याचिका आहे की दबाव टाकून अर्ज मागे घेतले गेले, उमेदवारांना पैसे, ती याचिका 19 तारखेला आमची आहे. तिसरी याचिका 27 तारखेला आहे. सो आजची जी आमची याचिका होती नोटासंदर्भात होती. नोटाचं जे बटन आहे त्याचं इम्पॉर्टन्स या विषयावरती याचिका होती आणि त्याच्या बाबतीतली याचिका ही जज साहेब आणि वकील आमचे यांच्यातल्या मिसकम्युनिकेशनमुळे फेटाळली गेली. परंतु जी मूळ याचिका जी माझी आहे ती 19 तारखेला आहे आणि आम्हाला इलेक्शन नंतरही न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. मागच्या 10-12 दिवसापासून आपण पाहतो की जेव्हापासून उमेदवारी अर्ज भरले गेलेले आहेत, माघार घेतले गेलेले आहेत आणि जो बिनविरोध झालेले आहेत, त्या संदर्भातल्या अनेक याचिका हायकोर्टामध्ये दाखल आहेत. मात्र कुठल्याच याचिकेचा ठोस निष्कर्ष काय ना, आम्ही भांडतोय, आम्ही कोर्टासमोर जातोय. शेवटी जर आम्हाला न्याय मिळवायचा असेल तर आम्हाला कोर्टासमोरच जावं लागतं आणि कोर्ट जर निवडणूक 15 तारखेला आहे म्हणून जर आम्हाला एंटरटेन करणार नसेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचं ना. आता त्यांनी कोर्टाने मला माझ्या याचिकेत सांगितलेलं की 19 तारखेला आपण या संदर्भात बोलू. सो 19 तारखेला पाहूया काय न्याय वेगळ्या पद्धतीचं काय घडतं आहे का. याच दरम्यान कोर्टात आणखी एक याचिका होती. नवी मुंबईमध्ये एका भाजप उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात आलेली होती. त्याच्यावरती हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं होतं. मात्र हायकोर्टानं भाजप उमेदवाराच्या बाजूने निकाल दिला आणि त्याची उमेदवारी पुन्हा बहाल केली आणि त्याला निवडणुकाची मुभा लढवण्याची सुद्धा दिली. मात्र या बाबतीत बाकीच्या अन्य याचिका आहेत त्यामध्ये कुठले अतिशय मी तुम्हाला सांगतो, ज्या निवडणूक आयोगाच्या विरोधातल्या याचिका आहेत किंवा सरकारच्या विरोधातल्या याचिका आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय लागताना दिसतच नाही आहे. तारखेवर तारीख पडते आहे आणि ज्या सरकारच्या बाजूच्या याचिका आहेत, त्यांच्या उमेदवारांच्या बाजूच्या याचिका, त्यावर पॉझिटिव्हली निर्णय येतो आहे. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या सगळ्यांसाठी खूप धक्कादायक आहेत. पाहूया न्यायदेवता 19 तारखेला जी माझी याचिका आहे त्यात काय न्याय देतं. कायदेशीर या लढाईला थोडासा डिले होतोय. उद्या प्रत्यक्षात मतदान आहे. कुठलीही चांगली गोष्ट घडायला वेळ लागतो असं आमचं नेहमी मत आहे आणि ठीक आहे, हरकत नाही, उद्याची निवडणूक होते, पण ही काय लढाई संपणार नाही ना. कारण ही कायमस्वरूपी लढाई आहे. जोपर्यंत ही सिस्टीम बदलत नाही तोपर्यंत जे सत्तेत आहेत ते याचा गैरवापर करत राहणार. सो या सिस्टीमच्या विरोधात लढण्याचं काम आम्ही ह्याच्या पुढे देखील करू. 19 तारखेला एक याचिका आहे, 27 तारखेला एक याचिका आहे. माझी याचिका 19 तारखेला आहे. अजय जयांची आमची याचिका होती. अपेक्षित आहे की पुढच्या याचिकेत तरी सकारात्मक कोर्ट आमच्याकडे पाहिजे. काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आजचा एक दिवस आहे, उद्या प्रत्यक्षात मतदान होईल, परवा मतमोजणी होईल. काय विश्वास आहे, प्रचार कसा झाला? हे बघा, ठाकरे ब्रँडचा प्रचार हा उत्तम झाला महाराष्ट्रामध्ये. लोकांनी भरपूर प्रेम दिलं. ही सगळी लोक जी प्रेम देत आहेत, आम्हाला पाठिंबा देत आहेत, ही सगळी लोक मतदानाच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत उभे राहतील अशी अपेक्षा आहे. अमित साटम यांनी म्हटलंय ठाकरेंचा महापौर झाला तर मुंबईचं पाकिस्तान होईल आणि सातत्याने ही टीका त्यांनी. अहो, अमित साटम हा कमी बुद्धीचा माणूस आहे. कसा पाकिस्तान होईल? मग तुम्ही केंद्रात बसलेले मोदी काय करणार, अमित शहा काय करणार? मुंबईचा पाकिस्तान होताना तुम्हाला अमित शहावर भरोसा नाही आहे का, मोदींवर भरोसा नाही का? काहीतरी इलेक्शन कुठेतरी घेऊन जायचं. अहो, वॉटर मीटरचं इलेक्शन आहे, तुम्ही पाकिस्तानात कुठे घेऊन जाताय वॉटर मीटरच्या इलेक्शनला? माझी जनतेला विनंती आहे की अमित साटमसारखी जी लोकं आहेत ती गल्लीचं वॉटर मीटरचं इलेक्शन जर पाकिस्तानाच्या लेवलला घेऊन जातो आहे. आम्ही 10 वेळा ओरडून सांगतो आहे, आम्ही पुरावे देतो आहे की आत्तापर्यंत शिवसेनेने एकही महापौर मराठीशिवाय दुसरा कोणी दिलेला नाही आणि ह्याच्या पुढेही दिलं जाणार नाही. राज ठाकरे बसलेत ना, पण अमित शहासारखी लोकं ही जनतेला गुमराह करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं काम आहे की खोटं बोलायचं आणि लोकांची फसवणूक करायची आणि तेच महाराष्ट्रात चालू आहे. मुंबईमध्ये मराठी माणूस संपवावा यासाठी अमित साटम आणि भारतीय जनता पक्षाचा हा प्रयत्न आहे. परंतु या प्रयत्नाला कुठेही यश येणार नाही. मुंबईतला मराठी माणूस एकत्र झाला आहे आणि तो शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या पाठीशी खंबीर उभं राहील. भाजपच्या नेत्यांनी सातत्याने ठाकरेंवरती मागच्या काळामध्ये टीका केलेली आहे. सगळ्या प्रचारादरम्यान ठाकरेंवरती अहो, ठाकरेंवर यांचं महाराष्ट्रात घर चालतं. ठाकरेंवर बोललं नाही त्यांची दुकानं बंद होतील. त्यामुळे ठाकरेंवर बोलल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही ही भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना माहिती आहे. ठाकरेंच्या घराच्या पायऱ्या झिजवल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून ठाकरेंशिवाय यांना झोप लागत नाही. ठाकरेंशिवाय हे निवडणूक जिंकून येऊ शकत नाही. त्यामुळे जेवढ्या ठाकरेंवर टीका कराल तेवढ्यावरती दिल्लीमध्ये त्यांना शाबासकी मिळते आणि दिल्लीतली शाबासकी मिळवण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. एकूणच एक
अजून होतं अजित पवार यांच्याकडनं एक विधान करण्यात आलेलं आहे. एकूणच युतीचा जेव्हा कार्यकाळ होता, जेव्हा ते मंत्री होते, तेव्हा सिंचन घोटाळा जो झाला त्या अगोदर कुठंतरी भाजपकडनं किंवा मग सत्ताधारी जे पक्ष होते भाजप आणि शिवसेना त्यांच्याकडनं फंडिंग मागण्यात आलेली होती 100 कोटीच्या जवळपास. अशा प्रकारचं विधान हे आपल्याला अजित पवार यांच्या चौकशी झाली पाहिजे. जर अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, जर ते असं म्हणत असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे. पण अशा प्रकारे एवढ्या दिवसानंतर निवडणुका आहेत. काय ना निवडणूक, मी म्हटलं ना निवडणूक. आता बघा ना, मुंबईचा पाकिस्तान होईल. अमित शहा काय गोट्या खेळणार आहेत का दिल्लीत बसून? त्यांना त्यांच्या नेत्यावर विश्वास नाही आहे का? गृह खातं कोणाकडे आहे? त्यांच्याकडे आहे ना. म्हणजे याचा अर्थ अमित शहावर अमित साटमचा विश्वास नाही आहे. त्यामुळे जाऊ द्या हो, या सगळ्या इलेक्शनच्या गोष्टी आहेत. ते नेते आहेत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे नेते आहेत. मात्र भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जे काही रस्तिकेत आणि कुरघोड्या पुण्यामध्ये पाहायला मिळाल्या. काल तर अजित पवारांचा कॅम्पेनिंग करणाऱ्या डिझाईन बॉक्स कंपनीवरती रेड टाकली, गुन्हा दाखल करणार. अजून बघा पुढे काय होते. पुढचे 3 वर्ष काही इलेक्शन्स नाही आहेत. त्यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची परिस्थिती या सरकारमध्ये अतिशय वाईट होणार आहे. यांचे अनेक नेते जर या पुढच्या 3 वर्ष जेलमध्ये भेटायला गेले तर काही वेगळं मानायचं नाही. बरेचसे जण जेलला पण जातील पुढच्या 3 वर्षात. कुरघोड्या बाद पुण्यातली आणि पिंपरी चिंचवडमधील निवडणूक हे राष्ट्रवादीने भाजप फक्त सेंट्रिक केली. असं नाही आहे, असं काही नाही. तुम्ही लोकांना मूर्ख समजता का? तुम्हीच सांगताय ना की युतीमध्ये भ्रष्टाचार झाला, युतीमध्ये 100 कोटी मागितले गेले, युतीचा एखादा टेक्निशियन आदल्या दिवशी रात्री उचलला जातो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या लोकांना कळतात. लोक मूर्ख नाही आहेत हे समजतात. पण तसं नाही आहे. पुणेकर हे प्रचंड हुशार आहेत आणि पुणेकर यांना यावेळेला यांची जागा दाखवतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.